नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा विषय आहे मृत्यूनंतर तुमच्यासोबत जाणाऱ्या 5 गोष्टी। मृत्यू हा अंत नाही, तर आत्म्याच्या प्रवासातील शेवटचा थांबा आहे। शरीर येथे राहिल्यावरही काही गोष्टी आत्म्यासोबत परलोकात जातात आणि त्या गोष्टी त्याचे भविष्य घडवतात। 1. इच्छा, इच्छेचा अंत। जर कोणतीही अपूर्ण इच्छा, एखाद्या विशिष्ट वस्तूची आसक्ती किंवा कोणतीही अपूर्ण संकल्प मनात राहिला तर ती इच्छा आत्म्यासोबत परलोकात प्रवेश करते। इच्छेचा हा अंत जन्मचक्राचे कारण बनतो। जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आत्मा पुनर्जन्माच्या चक्रात फिरत राहतो। 2. इच्छा, आनंद अनुभवायची आठवण। इच्छेचा अर्थ केवळ भौतिक गोष्टींपुरता मर्यादित नाही, तर तो जीवनात अनुभवलेल्या सुखांची तीव्र आठवण आहे। मग ती संपत्ती असो, वैभव असो, सन्मान असो किंवा कोणत्याही सुखसंस्कृतीचा आस्वाद असो। मृत्यूनंतरही या सुखद अनुभवांचा सुगंध आत्म्यासोबत राहतो आणि ही इच्छा त्याला परत जगात खेचते। 3. कर्म, कृत्यांचे संचित परिणाम। एखाद्या व्यक्तीचे चांगले आणि वाईट कर्म, त्याचे दैनंदिन वर्तन आणि हेतू हे सर्व मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहतात। हे कर्मसंस्कार पुढील शरीर, पुढील जन्म आणि पुढील जीवन ठरवतात। हा नशिबाचा पाया आहे। 4. कर्ज, बंधन, संबंध। जर आयुष्यात एखाद्याकडून पैसे, भावना, श्रम किंवा कृतज्ञतेचे कर्ज घेतले गेले आणि ते परत केले गेले नाही, तर ते कर्ज केवळ आर्थिकच नाही तर धार्मिक आणि आध्यात्मिक कर्तव्य देखील बनते। मृत्यूनंतर कर्जाचे हे बंधन आत्म्याला बांधते आणि पुन्हा त्या व्यक्तीकडे किंवा नात्याकडे खेचते ज्याच्याशी हे कर्ज जोडले गेले आहे। 5. पुण्य, दानाची संपत्ती, अन्नदान। पुण्य ही एकमेव खरी सोबत असलेली संपत्ती आहे। हे एकमेव धन आहे जे या जगात आदर देते आणि परलोकात प्रगती देते। दान, त्याग, सेवा, धार्मिक आचरण आणि परोपकाराची कृत्ये ही पुण्याची बीजे आहेत। पुण्य आत्म्याचे तेज वाढवते आणि त्याला उच्च गती देते। निष्कर्ष, मृत्यूनंतर जगात कोणतीही सांसारिक गोष्ट आपल्यासोबत जात नाही। ना घर, ना वंश, ना पद, ना अधिकार, पण हे 5 इच्छा, वासना, कर्म, कर्ज आणि पुण्य आपल्या सूक्ष्म शरीरासह प्रवास करतात आणि मोक्ष किंवा पुनर्जन्माकडे घेऊन जातात। म्हणून जीवन अशा प्रकारे जगा की शेवटी कोणतीही इच्छा उरणार नाही, कोणतेही कर्ज उरणार नाही आणि फक्त सद्गुण, शुद्ध कर्म आणि शांत विवेक बुद्धी राहील। मरणंती वैराणी निवृत्तं न कलेवरम, म्हणजेच शांती, क्षमा आणि पुण्य हे शेवटच्या क्षणाचे खरे साक्षीदार आहेत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा। तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण यानंतरची जी मी नवीन माहिती अपलोड करेन ती तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल। माझी ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। तुमचा आजचा दिवस स्वामीमय जावो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।